नमस्कार मंडळी, गरुडजे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या कथेचे नाव संसारात त्याचीही फरफट होते। पुरुष विशेष कथा भाग 1। शैला, शैला, अगं उठतेस का? सकाळचे 9 वाजत आले बघ, तरी तू झोपलीस। उठ लवकर। शैलाने नवऱ्याच्या बोलण्याकडे काही लक्ष न देता पांघरून ओढून अजून झोपली। दिनेश, आई चहा तरी दे ना। अरे चहा नाश्ता कधीच बनवून ठेवलाय, बायकोला म्हणावं वाढून तरी दे। उषाताई दिनेशच्या आई म्हणाल्या। उषाताई म्हणाल्या, 9 वाजून गेलेत, कधी होणार घरातील काम? दिनेश, शैलाला समजावून सांग घरातील जबाबदाऱ्या सांभाळायला। वर्ष होत आलं लग्नाला, किती दिवस मी करणार? नाही रे होत धावपळ या आजारपणात। दिनेश, आई कळतंय ग मला, मी समजावून थकलोय शैलाला। काही सांगायला गेलं की कालवा करून रडून मोकळी होते। दिनेश व त्याची आई खूप साधे मध्यमवर्गीय साधी माणसं होती। शैलाला खूप समजावून घेत होती। नवीन आहे म्हणून उषाताई पुढे होऊन करत होत्या सगळं। दिनेशला वडील नव्हते, वडील गेले आणि वर्षाच्या आत दिनेशचं लग्न झालं। घरात पाहिली तर 3 माणसं, म्हणून उषाताईंनी मुलीसारखं शैलावर प्रेम केलं। दिनेशही तिच्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता कमी करत नसे। सासू आणि नवरा दोघेही शांत स्वभावाचे होते। त्यांच्या दोघांच्या साध्या स्वभावाचा शैलाने फायदा घेतला। त्यांचं दोघांचं बोलणं ऐकून रूममधून ती बाहेर आली। झाल्या का माझ्या चुगल्या करून सासूबाई? नाहीतर आम्हा नवरा बायकोच्यात भांडण लावून तुम्हाला आनंदच होतो। आमचं चांगलं नातं तुम्हाला बघवतच नाही। अशा काहीच अर्थ नसलेल्या गोष्टीवरून कालवा करून रडून शैला तिच्या रूममध्ये निघून गेली। उषाताई, दिनेश काय बोलती ही, हिला कळतंय का? दिनेश, आई थांब मी आलो लगेच। दिनेश, शैला तुला कळतंय का? काही पण काय बोलतेस ग आईला? अगं ती आजारी आहे, तिला कामही होत नाहीत आता, तरीही ती काम करत असते। जे तू करायला हवं तू सांभाळ ना घरातील जबाबदाऱ्या, तिला करू दे ना आराम। या वयात तरी काय चुकीचं बोलत होती ती? पुन्हा आईशी बोलताना जीभ सांभाळून बोल। शैला, मी का करू काम? तुझ्यापेक्षा श्रीमंत स्थळं मला आली होती, मी एवढी सुंदर तुझी लायकी नसताना तुझ्या दारात आले। मी काय मोलकरीण आहे का? घरातील काम करायला मला जमणार नाही। दिनेश आता तिला समजावण्याच्या मनस्थितीत राहिला नव्हता, कारण तिला समजावून काहीच फरक पडणार नाहीये हे त्याला कळून चुकलं होतं। संध्याकाळी शैला, दिनेश मला मैत्रिणीबरोबर फिरायला जायचे, तर पैसे दे मला खर्चायला। दिनेश, तुला 2 दिवसापूर्वीच दिले होते ना 5,000, त्याचा हिशोब दिलास का? हो, पण काय होतं आजच्या काळात 5,000त? मला घरीही माझ्या बाबांनी कधी पैशाचा हिशोब मागितला नाही, तू कसा मागू शकतोस? दिनेश, शैला माझा एवढा पगार नाही की 2 दिवसाला 5,000 उधळशील। आईच्या गोळ्या, किराणा, लाईट बिल, दूध, घरासाठी खूप खर्च आहे। त्यात आईचं ऑपरेशन पण करायचं आहे, त्यासाठी 5 लाख रुपये लागणार आहेत। संसार आपला आहे ना, तर दोघांनी काटकसरीनं करायला हवा ना शैला? दिनेश खूप समजावून सांगत होता। शैलाने दिनेशचे ऐकूनही त्याच्या पाकिटातले पैसे होते तेवढे काढून घेतले। अगं तो माझा पगार आहे, तू सगळे पैसे घेऊ नकोस, घरातील खर्चासाठी तरी ठेव। शैला, ते मला काही सांगू नकोस, ते तू आणि तुझी आई बघून घे। दिनेश त्याच्या नशिबाला दोष देत बाहेर पडला। उषाताई बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत होत्या। मुलाचं कसं होणार या विचाराने त्या आणखीनच त्रस्त झाल्या। कसं होणार या घराचं या विचाराने त्यांचं मन आतून पोखरत होतं। सुनेला काही न बोलता त्या घरातील काम करत होत्या। कमरेच्या आणि गुडघ्यांच्या त्रासाने त्यांना काम करणंही अवघड जात होतं, तरीही त्या जीव एकवटून काम करत होत्या। शैलानं तिचं आवरलं, छान मेकअप करून न सांगताच ती निघून बाहेर गेली। तिची ही रोजची सवय होती। व्याधीने ग्रस्त असणाऱ्या आणि त्यात सुनेची रोजची नाटकाने उषाताई दिवसेंदिवस खंगत चालल्या होत्या। संध्याकाळी दिनेश घरी 6 वाजता घरी आला, तरी शैला घरी आली नव्हती। त्याने आईला विचारलं तर त्या म्हणाल्या, ती कधी सासूला सांगून जाते का?
तू गेलास की तुझ्या मागे आवरून निघून जाते. दोघेही आता तिची वाट बघत बसले. दोघांच्याही मनात एकच विचार चालला होता. अशी मुलगी घरात आणून खूप मोठी चुकी केली. काय करेल अजून शैला नाटकं? ती सुधारेल का? का दोघांना अजून त्रास देईल? दिनेश कसा आणेल बायकोला जागेवर की त्याचं जगणं ती हैराण करेन? म्हातारपणी सासूला मिळेल का सुनेचं सुख? का त्यांच्या नशिबात वेगळंच काही लिहिलंय? हे पाहूया पुढील भागात. दिनेश व त्याची आई टेन्शनमध्येच सुनेची वाट बघत बसले होते आणि त्यांच्यासमोर अचानक शैला आली. ती अशी की काय झालंय हे दोघं तोंड पाडून का बसलेत. शैला, काय झालं? कोण गेले का? असं का बसलाय? दिनेश, शैला तोंडाला जरा आवर घाल. काय बोलतेस तुला कळतंय का? दिनेश म्हणाला. शैला, शांत आहे म्हणून तर पुन्हा आले, नाहीतर तशीच निघून गेले असते. अशी तशी नाही जाणार. अजून त्रास तुमचा अजून बाकी आहे. दिनेश व त्याची आई एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. उषाताईंनी दिनेश बरोबर जेवण केलं. शैला बाहेरून जेवण करून आली होती, त्यामुळे ती लगेच झोपली. दुसऱ्या दिवशीही शैलाची तीच परिस्थिती होती. तिला घरातील कोणाबद्दलही काहीही वाटत नव्हतं. तिला नवऱ्याचे फक्त पैसे प्रिय होते. नवऱ्याबद्दलही तिला काहीही वाटत नव्हतं. नेहमीप्रमाणे उषाताईंनी नाश्ता डबा दिनेशला दिला. दिनेश कामावर निघून गेला. उषाताईंनी घरातील कामाला सुरुवात केली. शैलाने निवांत उठून आयता बनवलेला नाश्ता केला. चहा घ्यायला गेली तर डब्यामध्ये बिस्किट नव्हते. बिस्किट आणण्याकरता ती किराणा मालाच्या दुकानात गेली. तिने वेपर, चिवडा, टोस्ट, खारी हेही वेगवेगळे प्रकार त्या बिस्किटांबरोबर तिने घेतले. त्याचे पैसे 500 रुपये झाले. दुकानदार म्हणाला. तिने दिनेशच्या अकाउंटवर पैसे लिहून ठेवायला सांगितले. दुकानदार काकांनी यावेळी पैसे लिहून ठेवायला नकार दिला, कारण गेल्या महिन्यातच बिल 10,000 झालं होतं. त्यामुळे त्याने आधी ते बिल भरायला सांगितलं. दुकानदाराचं बोलणं ऐकून शैलाला अपमान झाल्यासारखं वाटलं. ती घरी रडतच आली. उषाताईंनाही कळत नव्हतं की ही रडते का. तिने रडतच दिनेशला कॉल केला आणि घडलेलं सगळं सांगितलं. दिनेश, शैला 2 दिवसापूर्वीच मी तुला दिले होते ना पैसे किराणा मालाचे द्यायला, तू का दिले नाहीस? शैला, मी शॉपिंगला गेले होते ना, त्यावेळी माझ्याकडून ते पैसे खर्च होऊन गेले. दिनेश, शैला, तुला मी शॉपिंगसाठी आणि किराणा मालाचे पैसे वेगळे दिले होते ना, ते तू का खर्च केलेस? मी आता कोठून देऊ पैसे तुला? मी पैसे छापण्याची मशीन तुला वाटते का? माझा जरा तरी विचार कर. नक्की काय करते एवढ्या पैशाचं शैला? कोठे जात असते ती सारखं? दिनेशला सारखा विचार मनात येत असतो. दिनेशला आईच्या गुडघ्यांचं ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये लागणार होते. बायकोला नवऱ्याची अर्धांगिनी म्हणतात. नेहमी साथ देणारी असते, पण शैला खूप विचित्र स्वभावाची होती. तिला नवऱ्याचं काहीच पडलं नव्हतं. बायको म्हणून त्याला कसलीच साथ देत नव्हती. आईचं लवकर ऑपरेशन व्हावं हे त्याची इच्छा होती. आईला होणारा त्रास त्याला बघवत नव्हता. त्यामुळे त्याने रात्रीचाही ओव्हरटाईम करून काम करण्याचा निर्णय घेतला. तो स्वतःची काळजी न घेता कष्ट करत होता. शैलाचे रोजचे काही ना काही नाटकं चालूच होती. 6 महिने होत आलेले होते. दिनेशला झोप नव्हती. हाडाचे काढ करून त्याने 5 लाख रुपये जमवलेले होते. तो खूप आनंदात होता. आईचं ऑपरेशन होईल, आई आता लवकर आपली बरी होईल, ती रक्कम तो आईला जपून ठेवायला देतो. हे शैला सगळं रूममधून बघत होती. तिला आईच्या हातात एवढी मोठी रक्कम दिली हे बघून तिचा तीळपापड होतो. ती मुद्दाम झोपेचे सोंग घेते. शैलाला दिनेशचा रागही आलेला होता. त्याने तिच्यासाठी साडी आणली होती. तो तिला प्रेमाने उठवतो. साडी आणली म्हणतो, पण ती जास्तच नाटकं करते. शैला रागातच उठते आणि म्हणते, ही काय साडी आहे? मला नाही आवडली साडी. त्यापेक्षा त्या कामवाल्यांची साडी चांगली असते. ही द्या तुमच्या आईला नेसायला, त्यांनाच चांगली दिसेल. मी बघितलं तुम्हाला. ती रक्कम माझ्याकडे का ठेवायला दिली नाही? आईवर एवढा विश्वास माझ्यावर जराही नाही. तिला खूप राग आलेला होता दिनेशचा. ती रागातच पुन्हा झोपण्याचं नाटक करते. दिनेशला खूप वाईट वाटतं. सगळ्या प्रकारे तो नातं जपण्याचा प्रयत्न करत होता, पण दरवेळी त्याच्या नशिबात निराशाच येत होती. दुसरे दिवशी शैला लवकर उठून काम करत होती. सासूला हातात चहा नेऊन देते.
उषाताईंना आश्चर्यच वाटतं तिचं वागणं पाहून. दिनेशलाही आज डब्बा बनवते, ऑफिसला जाताना हातात चहा नाश्ता देते. दिनेशला आज काय सूर्य कुठे उगवला असं वाटत होतं. नक्की काय कारण असेल शैलाचं असं वागण्याचं? नक्की कोणता डाव खेळणार शैला? कथा पाहूया पुढील भागात. कथा आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला फॉलो करायला विसरू नका. अशाच रंगतदार कथांबरोबर पुन्हा भेटेन. कीप सपोर्ट. थँक फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.